मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोहिरे ऑफिशियल. मित्रहो, आज तुमच्याकडे एक नवीन बातमी घेऊन आलो आहे मी, की जे आपले प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत बच्चू कडू, हे आज 10 वाजता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना म्हणजे ही शिंदेंची सेना आहे. या शिंदे सेनेमध्ये ते आज 10 वाजता प्रवेश करणार आहेत. मित्रहो, आपल्या विषयाचं नाव आहे की सत्तेसाठी वाटेल ते. बघा मित्र, होय, राजकारणी किती धूर्त असतात. त्यांना सत्ता मिळाली ते काहीही करायला तयार होतात. ते आज आपला पक्ष हे शिवसेनेमध्ये विलीन करणार आहेत. म्हणजे त्यांचा जो प्रहार पक्ष आहे तो शिवसेनेमध्ये विलीन करून मग ते शिवसेनेत प्रवेश करणार. आणि म्हणजे आता त्यांच्या पक्षाचं अस्तित्व राहणार नाही. आता हे राजकारणी लोक बघा कसे सत्तेसाठी आपल्या पक्षाची पण वाट लावायला तयार असतात. विधान परिषद निवडणूक लढवून ते आमदार होणार आहेत. यासाठी त्यांनी आपला पक्ष देखील शिवसेनेत विलीन करून टाकला. त्याचबरोबर उद्या त्यांना भविष्यात मंत्री बनवण्याचा देखील विचार आहे. बघा, तुम्हाला ही बातमी बघा, मग तुम्हाला ते समजेल. आता व्हिडिओ बघा. आणि यानंतर राजकीय वर्तुळातली मोठी बातमी, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आज सकाळी 10 वाजता शिंदे सेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. ते विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं समजतंय. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आणि कडू यांच्यामध्ये बैठक पार पडली. बच्चू कडू आपला राजकीय पक्ष शिंदे सेनेत विलीन करणार असून पुढील 6 महिन्यांमध्ये त्यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात येते. आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडले गेलेले आहेत. वैदेही, कडू आज सकाळी 10 वाजता शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टी संदर्भात खरं तर चर्चा चालू होती तीच गोष्ट आज होताना बघायला मिळत आहे. कारण बच्चू कडू आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करताना बघायला मिळणार आहेत. खरं तर काल बच्चू कडू जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर बच्चू कडू यांचं नेमकं पाऊल काय असेल या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा होताना बघायला मिळाल्या होत्या. कारण याच्या आधी उदय सामंत यांच्याबरोबर त्यांची चर्चा झाली असल्याची माहिती स्वतः बच्चू कडू यांनी दिलेली आहे. आणि त्यानंतर खरं तर ही चर्चा जी आहे ती पुढे गेली नव्हती, पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत खरं तर त्याची चर्चा झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना काही शब्द दिला असल्याची देखील माहिती सध्या मिळत आहे. त्याच्यामुळे प्रहार संघटना ही शिवसेनेमध्ये विलीन करतायत की पाठिंबा देत आहेत, खरं तर हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि कालपासून खरं तर या संदर्भात खरं तर प्रत्येक जण प्रश्न विचारत असताना आज बच्चू कडू जे आहे ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करताना बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे प्रहार संघटना ही देखील आता शिवसेनेमध्ये विलीन करतायत असंच दृश्य या निमित्तानं बघायला मिळत आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर बच्चू कडू यांनी एकूणच ज्या पद्धतीनं दिव्यांग हे मंत्रालय जे आहे ते हाताळलेलं बघायला मिळालं होतं, त्यानंतर लोकांचा पाठिंबा त्यांना मोठ्या प्रमाणात जो आहे तो देखील बघायला मिळाला होता. आणि त्यानंतर आता बच्चू कडू हे विधान परिषदेमध्ये जाणार असल्याची देखील माहिती मिळते. आणि विधान परिषदेमध्ये केवळ नाही तर विधान परिषदेमध्ये गेल्यानंतर काही महिन्यातच त्यांना मंत्रिपद देखील देणार असल्याचं खरं तर या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडून शब्द दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तर तुम्ही बातमी बघितली असेल की बच्चू कडू हे शिवसेनेत सामील होणार आहेत. पण मला वाटतं की त्यांनी असं करणं हे चुकीचं आहे. कारण त्यांचा पक्ष हा स्वतंत्र आहे आणि त्यांनी तो पक्ष स्थापन करण्यासाठी खूप वर्ष मेहनत घेतलेली आहे. कार्यकर्ते जोडलेले आहेत आणि त्यांच्या पक्षाची स्वतंत्र अशी ओळख आहे. त्याच्यामुळे एका आमदारकीसाठी आणि किंवा मंत्रिपदासाठी तुम्ही आपला पक्ष विलीन करणं हे चुकीचं आहे. एवढी वर्ष तुम्ही पक्ष निर्माण करण्यासाठी मेहनत घेतलीत, त्याचं नाव ठेवलं आणि तोच पक्ष तुम्ही शिवसेनेत विलीन करून ती पण शिंदे सेनेमध्ये, जर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षात गेला असता तर तुम्हाला आम्ही मानलं असतं. कारण ती खरी शिवसेना आहे. आणि ह्या डुप्लिकेट शिवसेनेत जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे? ते सध्या तुम्हाला आमदारकी नंतर मंत्रिपदं देतील, पण त्यानंतर काय? तुमच्या पक्षाचं काय? तुमचा पक्ष तर बुडालात ना. मला असं सांगायचं की बच्चू कडूंना की तुम्ही असं करू नका. तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष ठेवा आणि शिंदेशी युती करा, शिंदे सेनेशी. पण शिंदे सेनेत तुमचा पक्ष विलीन करू नका. त्याच्यामुळे मला वाटतं यांचं हे वागणं चुकीचं आहे. आपला पक्ष हा स्वतंत्र अस्तित्व त्यांनी ठेवलं पाहिजे. त्यामुळे असं वागण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा पक्ष हा स्वतंत्र ठेवून शिंदे सेनेशी युती करायला पाहिजे. पण आता ते त्यांच्या मर्जीवर आहे. आपण सजेशन तर देऊ शकतो, पण त्यांनी काय करायचं हे त्यांचं ठरवायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. चला, मी आता तुमचा निरोप घेतो. आपण एका पुढच्या वेळी नवीन न्यूजवरती बोलू किंवा नवीन विषयावर चर्चा करू. आता मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.